जिंकणारा संघ क्वालिफाय मध्ये पोहोचेल. त्यानंतर जय ताडोबा कळम, ध्रुवी 11 जय ताडोबा कळम आणि मोर्या 11 जांभिवली बी या दोन टीम मध्ये लढत होईल. आणि त्यानंतर शिवशक्ती कडाव आणि वावरले या दोन टीम मध्ये 15 बॉल आणि 33 धावा 15 बॉल आणि 33 धावा संख्येची गरज आहे. मॅच बॉल रिटर्न येतोय का बघा. स्वयंसेवक आमचे शोध मोहिमेवरती आहेत. आलाय चेंडू, मॅच बॉल आलाय बघा, चेक करा एकदा. 3 बॉल 7. भरपूर चांगली बॉलिंग करावी लागेल कारण समोर दशरथ देशमुख खूप वर्षे क्रिकेट खेळलेत. कर्जत तालुक्यामध्ये एक दिग्गज बॅट्समन म्हणून त्यांची ओळख आहे. आणि समोर अक्षय देशमुख नवीन यंग टॅलेंट आहे. षटकार मात्र त्याने आता खर्च केलाय. पुन्हा एकदा फटका, गॅप मोठा आहे. खेळाडू अडवतील का? 2 खेळाडू चेंडू पर्यंत नजर आहे पण चाललाय चेंडू सीमा पार. दशरथ देशमुख यांच्या बॅट मधून जानमन कळंबोलीचा सिक्सर नंतर आलाय हा चौकार. 4 बॉल रन्स आल्यात त्या मात्र 11. 40चं टार्गेट अजून करायचा धावा 29. 14 बॉल 29 धावा म्हणजे आता प्रत्येक बॉल मध्ये 2 धावांचं इक्वेशन आलं 29. आणि अशाच परफेक्ट कॅल्क्युलेशनने कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळत असताना दशरथ देशमुख यांनी मेडन ओव्हर टाकणाऱ्या बॉलरला थोडं टेन्शन मध्ये आणलं असेल कारण 4 मध्ये ठोकल्या धावा 11. बघायचंय पंच बघतात. व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. यस, फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून DRS चा वापर. आणि डिसिजन येतोय हा व्हाईट चेंडू असेल. व्हाईट बॉल, रिव्ह्यू लॉस, DRS गमावला तो फिल्डिंग करणाऱ्या टीमने. 12 धावा, 4 बॉल 12. अक्षय देशमुखचा हा चेंडू. आता बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू. DRS आमचं टेक्निकल टीम, कॅमेरामॅनचं वर्क खूप चांगलं आहे. KTC लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा कव्हर करते. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल याकडे लक्ष सर्वांचं आहे. पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच बघतायत योग्य टप्पा होता का, लाईन लेन दिशा एकंदरीत मिलाफ आणि डिसिजन येईल. सध्या स्कोर 12 वरती आहे. आणि डिसिजन येतोय फेअर डिलिव्हरी. दोन्ही टीमने आपला DRS गमावलेला आहे. आता पंचांच्या निर्णयावरती डिपेंड राहावं लागेल. 5 चेंडू धावा आहेत त्या 12. शॉट भारी आहे, शॉट भारी आहे. स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच. सिक्सर मारलाय दशरथ देशमुखने. मास्टर माइंड खेळीने पहिल्या ओव्हर मध्ये टोटल रन्स आल्यात 18. मागच्या सामन्याचा मेडन ओव्हर बॉलर ज्याला 18 धावा ठोकल्या दशरथ देशमुखने. आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि गरज आहे ती 22 धावांची. सुपर बॅटिंग केली. चेस करत असताना इतकं प्रेशर घेऊन समोरच्या टीमच्या मेन बॉलरला अटॅकिंग क्रिकेट खेळणं म्हणजे एक दिग्गज खेळाडूच्या एक तरबेजपणाची ओळख. आणि कळम संघाचा डिसिजन धीरज बॉलिंग करण्याचा. मोर्या 11 जांभिवली संघ आपल्याला पुढील मॅच मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करायचे. खतरनाक बॅटिंग झाली, धुवाधार, एकही विकेट नाही. ही जोडी म्हणजे कर्जत तालुक्यातील ओपनिंग जोडीमध्ये खरं तर जर एखादा अवॉर्ड वगैरे असेल तर या ओपनिंग जोडीला दिला पाहिजे. खूप वर्ष एकच संघ, एकच सलामीची जोडी आणि त्यांचा परफॉर्मन्स आहे तेवढा. खूप साऱ्या पार्टनरशिप त्यांनी केल्या असतील. काही विचार केला तर 4-5 वर्षामागे तेवढ्या लाईव्ह स्पर्धा नसायच्या. पण आता मागच्या 4-5 वर्षामध्ये इतक्या लाईव्ह स्पर्धा आहेत आणि त्यांचा खेळ भरतो. नाईट टुर्नामेंट देखील जिंकलेला संघ आहे जानमन कळंबोली. डे टुर्नामेंट देखील जिंकलेला संघ आहे. त्यामुळे ट्रॉफी जिंकणं कानोर बॉईज आणि जय हनुमान कळंबोली यांच्यासाठी नवीन नाही आहे.
पण एकमेकांच्या विरोधात आल्यानंतर आपल्या तोडीस तोड संघ असल्यानंतर त्या संघाला परास्त करण्याची जी काही जिद्द असते ती जिद्द घेऊनच दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. आणि 12 चेंडू आता गरज आहे 22 धावांची. 11चा रिक्वायर्ड रन रेट आलं. आता थोडं रन रेट मात्र कमी धावगतीने. पहिलाच बॉल संतोष गारेचा फटका समोर स्वीपर वरून खेळाडू आलाय. बॉल हातामध्ये फेक होईल. एक सिंगल वरती थांबवले जाईल आणि एका रनने मात्र स्कोर 19. 11 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती ऋतिक. 11 बॉल 21. महत्वाचा हा सामना आहे. जिंकल्यानंतर क्वालिफाय मॅचचा तिकीट. क्वालिफाय मॅच मध्ये एंटर होईल संघ आणि 11 बॉल मध्ये इक्वेशन 21. शॉट दशरथ देशमुख यांचा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. तेजस राहुल बॉल पर्यंत पहिल्याच अटेम्प्ट मध्ये कलेक्ट केला. आणखीन एक सिंगल. एकही डॉट बॉल जाऊ दिलेला नाहीये. हे फलंदाजीचं यश आहे. आणि 2 बॉल 2 सिंगल. धावसंख्या 20 करायच्या देणाऱ्या 10 चेंडू मध्ये धावा 20. 8 बॉल मध्ये 20 झाल्यात. आता 10 मध्ये 20 करायच्यात. गोलंदाज ऋतिकचा चेंडू. डॉट बॉलची फेक. 9 बॉल 20 करायच्यात आता. हर्षित स्लोक 11 कानोर बॉईज. बॉलर ऋतिक. आणि या दरम्यान विकेट आली आहे. संतोष इथून बाद. ऋतिकने ब्रेक थ्रू मिळून दिला 20 धावसंख्येवरती. मॅच आता बनतीये 8 बॉल आणि गरज आहेत कंपल्सरी 20. आठ बॉल 20. नवीन बॅट्समन ऋषीच्या बॅट मधून शॉट आला ऑन साइडला. दिनेश राऊत कडे चेंडू आहे. फिल्डिंग चांगली झाली. क्विक थ्रो झाला. एक सिंगल आले आणि आता रन्स 21. 7 बॉल आणि 19. सेकंड ओव्हर लास्ट बॉल. शॉट भारी आहे दशरथ देशमुखचा. स्पीड आहे चेंडूला. तेजसने अंतर कव्हर केलं. ओव्हर नंबर 2 पूर्ण झाली. धावा झाल्यात 22. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी रन्स पाहिजेत त्या मात्र 18. 6 बॉल 18. पहिल्या ओव्हर मध्ये 18 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या फक्त 4 आणि आता 6 मध्ये पाहिजे धावा 18. पाण्याची बॉटल घेऊन जा. कोणी एक्स्ट्रा प्लेयर 12th मॅन जा. पाण्याची व्यवस्था करा. बॉटल्स आहेत पटकन घेऊन जा. सहा बॉल आणि 18 धावांची गरज आहे. आता
बाउंड्री लाईन वरती अर्षित श्लोक 11 कानोर बॉयज टीमचे 5 खेळाडू तैनात आहेत आणि कॅप्टनने जरूर सूचना केल्या असतील की बाउंड्री लाईन वरती फार अलर्ट राहा, कारण एक मिस्टेक, एक षटकार आपल्या संघाला पराभवाच्या छायेत घेऊन जाईल. दुसऱ्या बाजूला फलंदाज देखील आता पूर्ण त्यांनी निर्धार केला 6 बॉल 18 आहेत, जिंकायचंय. पहिलाच बॉल दशरथ देशमुखच्या बॅट मधून वंडरफुल षटकार गोलंदाजावरती, पहिला वार सिक्सर. 5 चेंडू रन्स पाहिजेत आता 12. खतरनाक बॅटिंग, काय परफेक्ट चेंडूला पिक केलं. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल गोलंदाजाने टाकलेला चेंडू समोर आता परफेक्ट पिक केला आणि शॉट आलाय तो सिक्सर. 5 चेंडू 12. समोर खूप वर्ष ज्यांनी खेळी केली. पहिल्या मॅच मध्ये 21 धावा 8 बॉल मध्ये आणि या मॅच मध्ये नॉट आउट दशरथ देशमुख 7 बॉल मध्ये 24. 5 चेंडू मध्ये 12 रन्सची गरज आहे. पाच चेंडू 12 धावा. सेकंड राऊंडचा हा सामना आहे. त्याचे 6 चेंडू व्हाईट बॉलची फेक, रन्स 1 कमी झाले. आता 5 चेंडू 11. सर्व प्रेक्षकांची पूर्णपणे नजर या सामन्यावरती आहे. जिंकणार कोण, लक्ष, चर्चा आहेत भरपूर. चांगला सामना. 5 बॉल 11. शॉट दशरथ देशमुखच्या बॅट मधून, खेळाडू इथून कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप पहिली कंप्लीट, दुसरी साठी मार्गस्थ झालेत आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. रन्स आले 2. 4 मध्ये 9 पाहिजेत. 4 बॉल 9. सर्व प्रेक्षक, मोरिया 11, जांभिवली बी, ध्रुवी 11 कळम, सर्व खेळाडू, आयोजक गणेशदादा मोडक. तेजस 6 चेंडू, फुल टॉस होता पण इथे टायमिंग जुळलं नाही. आता 3 बॉल 9. 3 बॉल 9. शॉट भारी आहे, उडवला चेंडू सीमा पार. लॉफ्टेड शॉट. मॅच आता पुन्हा एकदा जिवंत झाली. 2 बॉल 3 धावांची गरज. 2 बॉल 3. 40चं टार्गेट 37 आणि काय परफेक्ट रनचे सुरू आहे. जिथे दशरथ देशमुख 10 बॉल नॉट आउट 32 धावांवरती खेळतोय. अफलातून बॅटिंग आपल्या संघासाठी, विपक्षी टीमच्या विरोधात जिद्द चिकाटी आणि आपल्या बॅटिंगचा तडाखा विपक्षी टीमला सोसावा लागतोय. आणि काय मॅच, काय बॅटिंग, काय प्रेशर हँडल करून बॅटिंग करतो दशरथ देशमुख. खतरनाक. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून पाहिजे तसे एक्स्ट्रा टॅलेंटने मात्र शॉट खेचतोय. आणि आता सामना 2 बॉल 3. सामना जिंकणं हारणं हे चालूच राहतं, पण आपला क्लास, आपला परफॉर्मन्स आणि आपल्या बॅटिंगची धमक विपक्षी टीमच्या विरोधात दाखवणं हे प्रत्येक खेळाडूचं काम असतं. तेजस राऊत अनुभव भरपूर आहे, पण आज त्याला 5 खेळाडूंचं मार्गदर्शन घेण्याची गरज पडली, कारण समोरही तेवढाच अनुभवी खेळाडू आहे. म्हणजे अनुभव, एक्सपिरियन्स असेल तर मात्र मजा येते बघायला. आणि तोच आता सामना 2 बॉल 3. 40चं चेसिंग. काल 8 मॅच मध्ये 40 ने 30-35 म्हणजे दम लागत होता फलंदाजांना. आणि आज जय हनुमान कळंबोली आला, 54 ठोकल्या. आताही 40चं चेसिंग 3 ओव्हर मध्ये 2 बॉल 3 पर्यंत पोहोचलेत. बरेचसे प्रेक्षक, बरेचसे व्ह्यूअर्स आता वाढलेत आणि सामना देखील तेवढाच हाय व्होल्टेज. 2 बॉल 3. गोलंदाजाचा हा चेंडू, असं वाटलं की ऑन साइडला हा चेंडू कदाचित बॅटला जर लागला असता तर हा विनिंग शॉट ठरला असता. आता 1 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज कंपल्सरी.
गोलंदाजाला वॉर्निंग जरूर पंचांकडून देण्यात आली आहे. 1 बॉल आणि 3. कंपल्सरी चेसिंग आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमलाही माहिती आहे की जर का चेन्नू बॅटमधून निघाला तर धावा अडवण्यासाठी त्यांना खूप खूप म्हणजे जवळपास पुन्हा 5 जण एकत्र झालेत. म्हणजे खूप खूप सल्ला मसलत होते. एकच बॉल आहे कारण हे प्रेशर, 1 बॉल आणि खेळ खल्लास म्हणजे सामना समाप्त होईल. जिंकणार एकच आहे पण आता तो कोण असेल संघ. आधी 5 जण आले, पुन्हा 5 जण आले. कदाचित त्यांचं एकमत होत असावं आणि 5 जणांचा सल्ला घेऊन तेजस आता एक प्रेशराइज बॉल